हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंटचा रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे पोस्ट ऑफिस तुम्ही जे जागा भरलेला जुलै महिन्यामध्ये 2024 ला तिथं जागा ज्या होत्या 44,228 जागांचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. तिथं जे त्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राचा रिझल्ट पण लागलेला आहे आणि इतर राज्यांचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो. ओके, त्या रिझल्टमध्ये टक्केवारीनुसार याचा रिझल्ट लागत असतो मित्रांनो 10वीच्या पर्सेंटेजवर. तर आता तिथे आपण बघूया कितीवर आपला मेरिट क्लोज झालेला आहे, कशा प्रकारे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याची इथे नाव आलेली मित्रांनो. ओके, तर चला सुरू करूया व्हिडिओला. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि ज्यांचे सिलेक्शन झालं असेल त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन माझ्याकडून मित्रांनो. ओके, तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की तुम्ही बघू शकता इथे वेबसाईट तुम्ही ओपन केलीच आहे मित्रांनो, पण तुम्हाला मी परत ओपन करून दाखवतो. इथं सगळ्यात आधी इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला असं टाकायचं इथं जीडीएस ऑनलाईन. जीडीएस ऑनलाईन आपण जसं नाव टाकू मित्रांनो याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पहिली वेबसाईट दिसणार आहे इथं इंडियन पोस्ट जीडीएस ऑनलाईन .gov.in. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं पहिल्या वेबसाईटवर. याच्यावर जसं क्लिक केलं बघू शकता तुम्ही थोडासा इंटरफेस ओपन होईल. याच्यावर लिहिलेलं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट. ओके, ते इंडियन भारतीय डाकची ही वेबसाईट आहे मित्रांनो. ओके, इथं आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता इथं राज्यांची नावं पण लिहिलेली आहे. ओके, ते राज्यांची नावं पण दिलेली आहे, कोणकोणते राज्याचे रिझल्ट वगैरे येणार आहे हे सगळे दाखवलेलं आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं बघू शकता तुम्ही इंडियन ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, याच्यावर आपण असं जसं क्लिक केलं तर याच्यावर क्लिक केल्यानंतर याच्यावर बघू शकता तुम्ही इथं यांचे रिझल्ट लागलेले आहे, जसं की आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, त्याच्यानंतर केरला, महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचं नाव पण आहे, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, वेस्ट बंगाल. आपण महाराष्ट्राचा रिझल्ट चेक करायचा आपल्याला, तर महाराष्ट्रावर क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक केलं त्याच्यासमोर बघू शकता तुम्ही असं नाव येणार लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो. जसं तुम्ही क्लिक केलं त्याच्यासमोर इथं पीडीएफ फाईल ओपन होऊन जाणार मग. ओके, तर पीडीएफ फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही इथे लिहिलेलं आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1. म्हणजे पहिली लिस्ट त्यांची लागलेली आहे मित्रांनो. आणि इथं लिहिलेलं आहे त्यांनी शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे असणार आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिव्हिजनल आपलं हेड ऑफिस आहे, तिथं जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे, आपले डॉक्युमेंट घेऊन जायचे इथं 3/9/2024 पर्यंत मित्रांनो. ओके, त्यानंतर इथे लिहिलं शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटसाठी व्हेरिफिकेशन करण्यानंतर त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन द्यायचे. ओके, सगळे आपल्याला सेल्फ अटेस्टेड पाहिजे, आपल्याला फोटो कॉपीज पण घेऊन द्यायचे आपल्याला सगळ्यांचे. ओरिजिनल डॉक्युमेंट आणि सेल्फ अटेस्टेड पर करून घ्यायचे आणि ते फोटो कॉपी म्हणजे त्यांची झेरॉक्स घेऊन द्यायची 11 डॉक्युमेंट सगळ्यांची. ओके, आपण जे आपण इथं दिलेले होते मित्रांनो 10वीच्या बेसवर. ओके, आता इथं बघूया. इथं सिरियल नंबर पण दिलेला आहे, डिव्हिजनचं नाव दिलेलं आहे, ऑफिसचं नाव दिलेलं आहे, नेम ऑफ द नेम पोस्टाचं नाव दिलेलं आहे, पोस्ट नेम. त्यानंतर इथे दिलेलं आहे पोस्ट कम्युनिकेटिव्ह म्हणजे कॅटेगरी वाईज रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आपला. त्याच्यानंतर आपल्या टक्केवारी दिलेली आहे, आपल्या कितीचं मेरिट लागलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आपल्याला इथं नाव दिलेलं आहे, डिव्हिजनचं नाव दिलेलं, जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सगळ्यात पहिले बघू शकतो तुम्ही अहमदनगर डिव्हिजनचं नाव इथं दिलेलं आहे, ऑफिसचं नाव दिलेलं आहे अरणगाव धुमाल बीओ. ओके, तर अरणगाव धुमाल मध्ये असणार आहे बीपीएम ची वॅकन्सी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विद्यार्थी असेल ना, काही विद्यार्थिनी असेल, जो बी असेल त्याचा इथं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. या रजिस्ट्रेशन नंबरवर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर चेक करायचा आहे मित्रांनो. ओके, आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर चेक करूनच आपल्याला बघून घ्यायचं, आपल्याकडे त्याचं ऑनलाईन प्रिंट आपल्याकडे असेल. याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो 97.83 म्हणजे 98च्या आसपास यांचा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीची. ओके, यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बी डिव्हिजनला इथं जायचंय मित्रांनो. इथे त्यांनी नाव दिलेलं आहे आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ओके, 3/9/2024 पर्यंत त्याच्या आधीच आपल्याला जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता जनरल कॅटेगरीचा, तुम्हाला ते माझी समजली असेल जनरल कॅटेगरीचा. ओके, इथं 98चा रिझल्ट लागलेला आहे. त्याची मी व्हिडिओ बघत असतो मित्रांनो, 4-5 वर्षापासून मी पाहत असतो याची जागांची वेकेन्सी बद्दल. याचा रिझल्ट लागत असतो मित्रांनो. याचा रिझल्ट जो असतो 98, 97, 99, 100 अशा प्रकारे असतो मित्रांनो. कारण की ज्यांचे टॉप क्वालिफाईड असं 10वीमध्ये विद्यार्थी खूप हुशार असतात, त्यांना जास्त पर्सेंटेज असतात, त्यांचे इथं सिलेक्शन होतं मित्रांनो. ओके, हा तुम्हाला दाखवतो आता ईडब्ल्यूचं दाखवलं मी, त्याच्यानंतर जनरलचं पण दाखवलं 98. एससी कॅटेगरी बघू शकता तुम्ही 97.2 चा लागलेला आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी 95.5 चा लागलेला आहे मित्रांनो. त्यानंतर इथं बघू शकतो ओबीसी कॅटेगरीचा 97.33 चा लागलेला आहे मित्रांनो. अशा वेगवेगळ्या डिव्हिजनचं वेगवेगळे लागलेलं असेल. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही पीडब्ल्यू डी मध्ये जे येतात म्हणजे दिव्यांग विद्यार्थी हँडिकॅप मध्ये जे येतात
त्यांचं सुद्धा 90चं मिनिट लागलेलं आहे मित्रांनो. 90 हे कमी मिनिट नाही मित्रांनो. 90 100चे मिनिट जे येत आहे ना, हे कमी मिनिट नाहीये. बघू शकता तुम्ही सगळ्या कॅटेगरीने तुम्ही कोणतं पण चेक करा. 90च्या वरतीच मिनिट दिसेल तुम्हाला, 95च्या वरतीच, 90-95च्या आसपास. तर अशा प्रकारे या डिव्हिजनची नाव दिलेली आहे. आपला रिझल्ट आपल्याला 84 पेजचा पीडीएफ आहे मित्रांनो. त्या सगळ्यात खाली पण तुम्हाला मी लागला तर एकदा स्क्रॉल करून दाखवतो. शेवटचा पीडीएफ पण तुम्हाला दाखवतो. हा कोणत्या जिल्ह्याचा आहे, वर्धा वगैरे याचे नाव लिहिलेले आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सगळ्यांचे इथे रिझल्ट लागलेले बघू शकता तुम्ही. इथं सिरियल वाईज नंबर पण दिलेले आहे. इथं 3166 विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे पहिल्या यादीमध्ये. ओके, 3166 विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना. आपला आपला जिल्हा आपल्याला बघून घ्यायचा. अशा प्रकारे यांचा कटअप लागलेला आहे मित्रांनो. तुम्हाला या कटअप बद्दल काय बोलायचं आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं एकदा परत सांगून देतो. इथे डिव्हिजन बघून घ्यायची आपली. ओके, डिव्हिजनचं नाव, त्याच्यानंतर ऑफिसचं नाव बघून घ्यायचं आपलं. त्यानंतर आपल्याला इथं पोस्ट ऑफिसचं नाव बघायचं, आपली कॅटेगरी कोणती ते बघायचं, आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर बघायचा सगळ्यात आधी. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला सर्च मारायचा. सर्च मारण्यासाठी इथं आपण लिहू पण शकतो. इथं दिलेलं असतं, त्यांनी डाउनलोड करून तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. इथं ऑप्शन दिलेलं असतं, तो सर्च करायचं. ओके मित्रांनो, त्यानंतर आता तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं आहे आणि शेअर करून ठेवायचं मित्रांनो. आपल्या मित्रांना शेअर करा. ज्यांनी पण फॉर्म भरले जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो. पहिली लिस्ट लागलेली आहे. लवकरात लवकर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या 3/9/2024च्या अगोदर मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाही ते लिहिलेलं आहे, बिफोर लिहिलेले, तारीख पण दिलेली आहे. आणि इथं डॉक्युमेंटसाठी आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला व्हेरिफिकेशन करण्यासाठी कॅन्डिडेटनी ओरिजिनल डॉक्युमेंट पण घेऊन द्यायचे. आणि आपल्याला 2 सीट म्हणजे आपल्याला 2-2 कॉपी घेऊन द्यायचे. सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या 2 कॉपी, झेरॉक्स कॉपी घेऊन जायच्या आणि त्याच्या आपल्या साईन करायची सेल्फ अटेस्टेड मित्रांनो. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगून दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि त्याच्या आपलं ज्या जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओला. आणि तुम्हाला लाईक करायचं आहे, व्हिडिओला आवडलं असेल तर ज्या जास्त मित्रांना शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे, तिथे मला फॉलो करा. टेलिग्रामला पण आणि व्हॉट्सअपला पण फॉलो करून ठेवा मला, जेणेकरून तुम्हाला माझ्याशी संपर्क करता येईल मित्रांनो. टेलिग्राममध्ये सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता डायरेक्टली. मी ओपन केलेला आहे मेसेज बॉक्स पण. ओके, आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. फेसबुक आपला व्हॉट्सअपला पण तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. ओके, काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला. ओके, तुम्हाला रिझल्ट वगैरे थांबलेला काही तकलीफ वगैरे होत असेल तर तुम्ही मला नंबर सेंड करू शकता, तुम्हाला थांबून देणार मित्रांनो. ओके, तशीच माहितीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज.